तुम्ही बघता तुम्ही बघता तुम्ही बघताय तुम्ही बघताय तुम्ही बघता तुम्ही बघता तुम्ही बघता तुम्ही बघता तुम्ही बघता साम्राज्य साम्राज्य न्यूज 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 साम्राज्य न्यूज. नमस्कार. साम्राज्य न्यूज चॅनलमध्ये डॉक्टर संदीप आडके सर आणि संजय थोबडे सर आज आपल्याकडे प्रमुख अतिथी म्हणून आलेले आहेत. आजचा विषय आहे चिमणी पाडकाम आणि सोलापूरची विमानसेवा. या विषयावर ते चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे उपस्थित आहेत. तर मी प्रथमतः त्यांचं साम्राज्य न्यूज चॅनलमध्ये स्वागत करते. सर नमस्कार. थोबडे सर नमस्कार. तर सर माझा पहिला प्रश्न थोबडे सरांना असा राहणार आहे की 15 जून रोजी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली, ती अधिकृत होती का? काय वाटतं याबद्दल तुम्हाला? वेळोवेळी भारतात अवेलेबल असलेल्या सर्व न्यायालयांनी त्यांना ती चिमणी बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे आणि त्यामुळं बेकायदेशीर असल्यामुळंच ते महानगरपालिकेने त्यांच्यावर कारवाई केली. थोडे जर त्यांना कायदेशीर असल्याचं जर करता का हायकोर्टला जर जाणवलं असतं तर त्यांनी नक्कीच स्टे दिला असता. त्यांनी स्टे दिलेला नाही याचाच अर्थ ती कम्प्लिटली बेकायदेशीर आहे हे त्यांना पटलेलं होतं. पुढचा प्रश्न माझा डॉक्टर आडके सरांना असा राहणार आहे, या चिमणी पाडकामासाठी आणि सोलापूरच्या विमानगाड्यासाठी सोलापूर विचार मंचाने कसा लढा दिला? आता जर चिमणीचा आणि सोलापूर विचार मंचचा आणि विमानसेवेचा जर संबंध बघायला गेला तर जवळपास ही चिमणी 2014 सालापासून त्यांनी बांधायला हातात घेतली आणि 2017 पर्यंत त्याचं बांधकाम केलं. 2015 संपलं. 15 संपलं का? बरं. 14 ते 15 मध्ये त्यांचं बांधकाम झालं. पण आता सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याला कुठलीही कॉर्पोरेशनची बांधकाम परमिशन नव्हती किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचं NOC नव्हतं किंवा शेजारीच असलेल्या एअरपोर्टची त्यांनी फक्त 30 मीटरपर्यंतची बांधकाम परमिशन होती. पण ह्याच्यामुळे जी सोलापूरची पूर्वी अस्तित्वात असलेली जवळपास 11-12 पर्यंत विमानसेवा त्या एअरपोर्टवर होती. पण ही चिमणी 92 मीटरची त्या रनवेच्या मध्ये येत असल्यामुळं सोलापूरचं जे हुडगी रोडचं सुसज्ज विमानतळ आहे ते वापरामध्ये येईल असं झालं आणि त्याच्यामुळे सोलापूरची जी काही प्रगती आहे, इथले येणारे उद्योग नवीन किंवा ज्या काही लोकांना आजकाल यातायातासाठी विमानसेवेची गरज लागते तर त्याच्यामुळं हा विमानतळ बंद पडल्यामुळं हुडगी रोड तर त्याच्यामुळं म्हणून आम्ही काही लोकांनी सोलापुरातल्या आणि इव्हन या सोलापूर विचार मंचमध्ये भारतातले महाराष्ट्रातले आणि भारताबाहेरचे सुद्धा बरेचसे लोक आमच्याबरोबर आहेत. आम्ही एक चळवळ उभा करून प्रत्येक ठिकाणी हायकोर्ट असेल किंवा MPCB असेल किंवा हे NGT असेल या प्रत्येक ठिकाणी आम्ही स्वतः लढलो त्यांच्या विरोधात आणि शेवटी त्या लढ्याचं जे काही आहे शेवटी सत्याचा विजय होत असतो आणि 15 जूनला ही संपूर्णतः बेकायदा चिमणी असल्यामुळं ती जमीनदोज झाली आणि आमचा मुख्य उद्देश हा होता की त्या विमानतळामध्ये प्रमुख अडथळा फक्त ह्या 92 मीटर कोजनरेशन चिमणीचा असल्यामुळं ते पडल्यामुळं सोलापूरचं हुडगी रोड विमानतळ हे सुरू होईल. तर त्या उद्देशाने आम्ही हा लढा उभा केलेला होता. थोबडे सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की हरित लवादामध्ये चिमणी विरोधात काय झालं? चिमणी विरोधात असं म्हणता येणार नाही, परंतु कारखान्याने केलेल्या बेकायदेशीर गोष्टी म्हणजे त्या चिमणी देखील आली तर त्यामुळं जे पर्यावरणाला ते हानी पोचत होते. त्यांचं ते सगळं स्पेंटवॉश ओपनमध्ये असत होतं, त्यांचं स्पेंटवॉश लगून फुटलेले होते, ते सगळं त्यांनी नाल्यामध्ये वगैरे सोडत होते स्पेंटवॉश. या सगळ्या बाबीचा विचार करून त्यांनी कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती आणि त्याचा अहवाल मागितला होता. त्या अहवालानुसार त्यांनी कारवाई करून त्या कारखान्याला जवळजवळ 10.5 कोटीची बँक गॅरंटी आणि 10 कोटी रुपये दंड अजून फायनल व्हायचा आहे. तो जवळजवळ 15-16 कोटी रुपयाच्या घरात जाईल आणि पर्यावरणाला जी हानी केलेली आहे
ती भरून काढण्यासाठी म्हणून 68.39 लाख रुपये 68,39,00,000 हे त्यांना एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळाल्यानंतर खर्च करण्याचे आहे. असा एकूण त्यांना 100 कोटीचा दंड लागलेला आहे. हा दंड केवळ आणि केवळ काळादी यांच्या हेकट मुजोर स्वभावामुळे लागलेला आहे आणि बेकायदेशीर कायम वागण्याचा त्यांचा जो स्वभाव आहे त्यामुळं ते दंड लागलेला आहे. तर त्यांनी ते कारखान्याला भरून दिला पाहिजे असं मला मत आहे. याचा भार आता शेतकऱ्यांवर पडणार आहे का? आता शेतकऱ्यावरतीच पडलेला आहे तो भार. तो त्या शेतकऱ्यावर पडू न देता हे जर स्वच्छ पारदर्शी कारभार यांचा म्हणतात तर त्यांच्यामुळे लागलेला दंड वगैरे हे कारखान्यावर आणि सभासद पर्यायाने सभासद शेतकऱ्यांवर तो बोजन न घालता स्वतःच्या खिशातून भरून द्यावा. कारण ती चूक त्यांची एकट्याचीच आहे. दुसऱ्या संचालकांचा देखील ह्यात काही संबंध नाही. कारण कोणालाही काही माहिती असं कारणच नाही. ते कोणालाही विश्वासात न घेता एकट्यानेच सर्व निर्णय घेतात आणि एकट्याच सगळं करतात. पण शेतकरी तर चिमणी पडू नये म्हणून आणि कारखाना चालू राहावा म्हणून हे काळादी साहेबांच्याच बाजूने आहेत. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? हे जे त्यांनी दाखवतात की शेतकरी त्यांच्या बाजूनेच आहेत वगैरे वगैरे, हे काही त्यांचे एकदम जवळचे असलेले वगैरे जे लोक आहेत तेवढेच लोक ते त्यांच्या विरुद्ध असतात. आणि ह्यांचा जो स्वभाव वगैरे सगळं बघता ते त्यांच्या दडपणाखाली वावरतात. ते पाठीमागं आल्यावरती त्यांच्यासोबत बसणारा प्रत्येक माणूस हा त्यांना शिव्या घालत असलेलं मी बघितलेलं आहे. आणि त्यांचं कारण त्यांचे ते वागणुकीची पद्धतच आहे. एक तर कागदात दाखवायचं साम दाम दंड भेद. आता मी एक तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो. शिलवंत म्हणून जो त्यांच्याकडं आता आज कोण सेक्रेटरी वगैरे काहीतरी त्याला पद दिलेलं आहे, त्याच्यासोबतच एक वाले नावाचा मुलगा त्यांच्याकडं कामाला लागलेला आहे. दोघांच्या दोघांचं पदवी एकच आहे. एका दिवशी जॉईन झाले. तो शिलवंतला आज सेक्रेटरी केलं गेलेला आहे आणि त्या वालेला तिथं हंगामी कामगार म्हणून आज काय ते ठेवतायत. म्हणजे आज माझ्या अंदाजे त्याची सर्व्हिस 20 वर्ष झाली असेल पण तो कायम देखील होऊ शकलेला नाही. कारण त्यांचे वडील ह्याच्या विरोधात आहे. म्हणजे इतकं त्यांनी एखाद्या विषयी असा आकस ठेवून काम करतात ना की ते डूब धरून बसतात म्हणतात ना ते साप घेऊन, तर ते डूब धरून बसतात ते साप. म्हणजे सहकारी तत्वावर चालू झालेल्या साखर कारखान्यावर आता सध्या काळादी साहेबांची मक्तेदारी आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? 100% नाही, 1001% त्यांचं मक्तेदारी नाही. ते प्रत्येक जण त्यांच्या दडपणाखाली वावरत असतो. आज 6-6 महिने झालं कामगारांचे पगार झाले नाही तरी देखील ते काम का करतात? आपल्याला कोणीतरी पगार मिळेल ह्या भाबड्या आशेवरती ते काम करतात. बाकी काही नाही. ह्याच्या पाठीमागे कोण नाही आहे. ह्याच्या पाठीमागे प्रत्येक जण ह्याचे बगलबच्चे सोडले तर प्रत्येक जण त्याला शिव्या घालत असतो. बरं अडके सर, होटगी रोडऐवजी तुम्ही बोरामणी विमानतळासाठी तुमच्या विचारमंचाच्या वतीनं तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का लढा दिला नाही तुम्ही? बरं, हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आता 2008 साली बोरामणे आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळ हे सरकारने त्या काळचं डिक्लेअर केलं. त्या बाबतीत बरेचसे जागा वगैरे पण ॲक्वायर केली. पण त्याचं बांधकामही कम्प्लीट म्हणजे सुरुवात सुद्धा झाली नाही. तिथं एक गंजका बोर्ड आहे, त्याच्या पलीकडे तिथं काही झाले नाही. फक्त आपण नेहमी प्रत्येक राजकारण्यांकडनं ऐकलं की ते विमानतळ होणार आहे, होईल, खूप चांगलं होईल वगैरे असं. पण त्याच्यातलं सगळ्यात मोठी जी काही मेक आहे ती त्या विमानतळाच्या बोरामणे विमानतळाच्या जागेमध्ये एक 34 हेक्टर ही जागा वन खात्याची आहे. आणि नुसतं वन खात्याची ती रिझर्व जागा नसून ती मार्डोक ह्या किंवा ग्रेट इंडियन बस्टर्ड हा जो आपल्याकडे नानाच्या इथं सापडणारा पक्षी आहे की ज्याचे आता हार्डली 150 ते 200 पक्षी भारतामध्ये उरलेले आहेत आणि हा वर्ल्ड एंडेंजर्ड स्पेसिस म्हणून डिक्लेअर झालेला आहे. तर तो लुप्त होणारा पक्षी असल्यामुळं त्याला अतिशय आंतरराष्ट्रीय स्तरावर फार मोठं महत्त्व आहे आणि त्याच्या संगोपनासाठी आज सगळीकडे लोक झटत आहेत. तर त्याची रिझर्व जागा 1 इंच सुद्धा जागा ही फॉरेस्ट डिपार्टमेंट कदापिही कुठलंही सरकार आलं तरी देऊ शकत नाही. काळ्या दगडावरची रेग आहे हे ज्याला आम्हाला समजलं. आणि खरं तर मी सांगेन ही गोष्ट जिथं आम्हाला समजू शकली तिथं त्यावेळेची सरकारला ही गोष्ट माहिती नव्हती का? हे रिझर्वेशन काय नंतर लागलं गेलं नाही, हे पूर्वीपासूनच आहे. त्याच्यामुळे 2008 साली त्यांनी फक्त तिथल्या जमिनीचे भाव वाढण्यासाठी ती जमीन विकल्या जावी एवढ्याच एका कारणास्तव मला तर वाटते की तिथे ते विमानतळ त्यांनी डिक्लेअर केलं.
पण ते कदापिही कार्यान्वित होऊ शकत नाही हे ज्यावेळेला आम्हाला कळून आलं त्यावेळेला आम्ही जे काही एक्झिस्टिंग होडगी रोड विमानतळ होतं ते 10 वर्षापूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंटने ताब्यात घेतलं, त्याच्यावर 50 कोटी रुपये खर्च केले आणि ते अतिशय अद्ययावत बनवलेलं आहे. ते पडून होतं, फक्त ते चिमणीचा अडथळा होता. तो अडथळा दूर करायला सुद्धा सरकारला 1 रुपयाचा खर्च नव्हता. फक्त सरकारची उदासीनता आणि त्यांनी प्रत्येक सरकारने यांना पाठिंबाच दिला चिमणी पडू नये म्हणून. तर तो लढा आम्ही यशस्वी लढलो 4-5 वर्षात. ती चिमणी पडली 15 जूनला आणि त्याचा मार्ग मोकळा झाला. त्याच्यामुळे आता होडगी रोड विमानतळावर आम्ही असं जास्त काही करण्यासारखं उरलेलं नाहीये. फक्त तो चिमणीचा अडथळा दूर करणं एवढंच होतं, तो केलेला आहे. पुढं तिथं एअर सर्व्हिस वगैरे हे आता सगळं सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे जी गोष्ट होणारच नव्हती, जे मृगजळ होतं त्याच्या मागे न जाता जी प्रॅक्टिकल गोष्ट आहे म्हणजे हातचं सोडून पडद्याच्या पाठीमागे जाण्यात कुठलंही शानपण नाहीये. म्हणून आम्ही होडगी रोडचा अट्टास धरून त्याच पूर्णत्वास नेत आहे. जर भविष्यात मी एक त्याच्यामध्ये सुधारणा करू इच्छितो. काय यांनी नागनाथमध्ये आढळून येणारा म्हणले ते नागनाथ आणि बोरामणी दोन्ही ठिकाणी आढळून आलेलं आहे माळढोक. फक्त तुम्ही एकच सांगितला माळढोक हे बोरामणीला देखील आढळलेलं आहे, एवढंच मला सांगायचं. बरं, भविष्यात बोरामणी विमानतळ जर झालं तर सर्व सोलापूरकरांचा फायदाच होणार आहे. त्यामध्ये विचारमंचाची काय भूमिका राहणार आहे? आता मी सांगितलं की कुठलंही सरकार आलं तरी तिथली 34 हेक्टर माळढोकसाठी रिझर्व जमीन ही कदापिही फॉरेस्ट डिपार्टमेंट देऊ शकत नाही हे त्यांनी लिहून दिलंय. त्याच्यात उपर त्यांनी तिथं गेल्या 6 महिन्यातच माळढोकचं भारतातलं दुसरं संवर्धन केंद्र हे सुरू केलेलं आहे. ज्या वेळेला आपण माळढोक संवर्धनासाठी आणि त्याला हायकोर्टाच्या तशा ऑर्डर्स आहेत की माळढोकचं संरक्षण आणि संवर्धन करायला पाहिजे हे ऑर्डर झालेली आहे. त्याच्यामुळे हे माळढोकच्या प्रकरणामुळे बोरामणी विमानतळात आयुष्यात कदापि होणार नाही. ही तुमची भूमिका झाली. जर भविष्यात झालीच तर विचारमंचाची भूमिका काय राहणार आहे त्यामध्ये? आता सध्या सोलापूर हे एवढं मोठं गाव नाहीये, त्याला आपल्या इथलं जे होडगी रोड विमानतळ आहे त्याची धावपट्टी 2.1 किलोमीटर आहे, जी डोमेस्टिक एअरपोर्टला फक्त 1300 मीटर लागते. तिथं सर्व सोयी उपलब्ध आहेत. तिथून आज सुद्धा विमान सेवा सुरू झाली. तिथं सुद्धा धावपट्टी 1300 मीटरचीच आहे, त्याच्यापेक्षा जास्त धावपट्टी आपल्याकडे आहे. पण सध्या सोलापूरला 15 ते 20 वर्ष कुठल्याही आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज नाही. त्याच्यामुळे जे आहे ते होडगी रोड विमानतळ जर व्यवस्थित सुरू झालं तीच चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यातच जर पुढं आपल्याला धावपट्टी थोडीफार वाढवता आली पुढं फ्युचरमध्ये तर तेच आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ शकतं. आणि आज कुठल्याही सरकारमध्ये एक विमानतळ कार्यान्वित असताना शेजारी दुसरं विमानतळ बनवण्या इतके पैसे कुठल्याही सरकारकडे पण नाही आहेत. ही सुद्धा दुसरी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक तिसरा अडथळा आहे बोरामणी विमानतळाजवळ. तिथे एक कत्तलखाना आहे. तर ज्यावेळेला कत्तलखाना असतो त्यावेळेला त्या एरियामध्ये विमानतळ हे कार्यान्वित होऊ शकत नाही. हे अशा 2-3 प्रॅक्टिकल गोष्टी असल्यामुळे बोरामणी विमानतळ कदापि होऊ शकत नाही. ही गोष्ट आहे. थोडे सर, मला तुम्हाला पुढचा प्रश्न असं विचारायचा आहे, होडगी रोड विमानतळाची सध्याची काय परिस्थिती आहे? होडगी रोड विमानतळ आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जे सुसज्ज विमानतळ आहे आणि आता ते फायनल कंडिशनला तिने आलेले आहे. ते त्यांचे काही डिपार्टमेंट्स आहेत, सिव्हिल डिपार्टमेंट, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट डिपार्टमेंट. आता ते रनवेमध्ये त्याला फ्रिक्शन किती आहे काय आहे हे सगळ्या गोष्टी तपासून ते फायनल क्लॅरिफिकेशन करून घेऊन सगळ्या प्रत्येक डिपार्टमेंट अहवाल देईल DGCA आणि त्याच्यानंतर ना ह्या इथल्या भानोत हे जे इथले केंद्र प्रमुख आहेत एअर ऑपरेटर इथला जो आहे चांपला, तो त्यांनी त्यांचे अहवाल दोन्ही पाठवलेले आहेत. आता हे बाकीचे एवढे अहवाल गेल्यानंतर ना त्याच आठवड्यामध्ये लायसन्स रिलीज करतील DGCAचे. त्याच्यानंतर ना ते रूट अलॉटमेंट होतील, म्हणजे त्याचं ऑप्शन होणार आणि मग रूट अलॉटमेंट झाल्यानंतर ज्या ज्या कंपन्यांना रूट अलॉट झाले त्या त्या कंपन्या त्यांचं एअर सर्व्हिसेस चालू करून टाकतील. त्याला काय वेळ लागण्याचं कारण नाही. भविष्यात होडगी रोड विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ शकेल का? चान्सेस काय आहेत त्याचे? इच्छाशक्ती असेल तर 100% नाही, 1000% होते. बरं आडके सर, होडगी रोड विमानसेवा केव्हा सुरू होणार आणि तुम्ही काय प्रयत्न करणार आहात त्याच्यासाठी? आत्ताच थोबडे साहेबांनी सांगितलं की फक्त चिमणी पाडकाम हा एकुलता एकच अडथळा त्यातला होता. बाकीचे मी ह्या निमित्ताने सांगू शकतो की बऱ्याचशा अशा अफवा पसरवल्या गेल्या होत्या बोरामणी विमानतळ आणि होडगी विमानतळ आणि चिमणी भाग. त्यातली अजून एक अफवा जी काही तरंगते आहे ती म्हणजे
बोडगे रोड विमानतळाला 106 अडथळे आहेत. त्यातला एक अडथळा चिमणीचा दूर केला. 105 अडथळ्यांचं काय? तर परवाच आमचे गेल्या शनिवारी एअरपोर्ट अथॉरिटी बरोबर विमानतळावरच आम्ही बैठक घेतली. तर त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की चिमणीचा एकुलता एक अडथळा होता, तो 15 जूनला दूर झाल्याने आम्ही त्याचे रिपोर्ट पाठवलेले आहेत, अहवाल पाठवलाय. दुसरे कुठलेही अडथळे नव्हते. जे थोडेफार होते ते 1-1.5 वर्षापासून ते काढत आलेले होते, अतिशय किरकोळ होते. त्याच्यामुळे तिथं कुठलाही अडथळा उरलेला नाहीये. आणि त्याच्यानंतर ह्याचं जे काही DGCA कडे आमचा दररोज पाठपुरावा असतो, जे लायसन्स देतं ह्या एअरपोर्टला ते, तर त्यांनी सांगितलं की हा अहवाल पाठवलेला आहे. 15-20 दिवसाच्या एअरलाइन्सला इथं चालवायचे विमान वेगवेगळ्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी चालवतील. आणि आम्ही सुद्धा शनिवारीच DGCA एअरपोर्ट अथॉरिटी आणि नागरी उड्डयन मंत्रालय आणि इव्हन प्राईम मिनिस्टर यांना सगळ्यांना एक ईमेल करून की तातडीनं सोलापुरातनं मुंबई, दिल्ली, आपलं बेंगलोर, हैदराबाद आणि आपलं तिरुपती अशा 5 ठिकाणी आणि बेंगलोर तातडीनं विमानसेवा पहिल्या सेक्टरमध्ये चालू करा असं सांगितलंय. आणि हे 100% होणारच आहे. आता त्यांनी सांगितलं की हे सगळं व्हायला 2 ते 3 महिने लागतील. पण आम्ही डेली आमचा फॉलोअप DGCA मध्ये पण आहे, अतिशय वरिष्ठ लेवलला असिस्टंट DGCA पण. आणि त्यांनी तेव्हा सांगितलेलं होतं की फक्त चिमणीचा अडथळा आहे, तेवढा दूर झाला, तेवढा दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तेवढं झालं तर आम्ही तुम्हाला लायसन्स देऊ. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या एअरपोर्टवर नाईट लँडिंग फॅसिलिटी सुद्धा एकेकाळी होती, पण ती वापरात नसल्यामुळे काढल्या गेली. आता सुरुवातीला डे मध्ये फॅसिलिटी सुरू होतील एअर सर्व्हिसच्या, आणि त्याची फ्रिक्वेन्सी वाढली तर नव्याने नाईट लँडिंग फॅसिलिटी सुद्धा सुरू होईल. आणि हे एअरपोर्ट सगळं सुसज्ज असल्यामुळे चालू होईल. आणि आमच्या हिशोबाप्रमाणे 1 आठवडा पुढचा ते 1 महिन्याच्या आत एअर सर्व्हिस इथनं पहिली फ्लाईट उडायची अतिशय दाट शक्यता आहे. आणखीन 106 अडथळे आहेत म्हणजे त्याबद्दल तुम्ही तुमचं मत सांगा. 106 अडथळे आहे असं माझ्या किंवा आमच्या ग्रुपमधल्या कुणाकडेही असं लिखित स्वरूपात कुणी दिलेलं किंवा बघितलेलं कुठलंही लेटर किंवा प्रूफ नाही. हे सगळ्या ऐकीव अफवा पसरवलेल्या आहेत. जसं धर्मराज काळाजी आणि त्यांचे समर्थक पूर्वी पसरवत होते की आमची चिमणी अधिकृत आहे, आमच्याकडे लायसन्स आहे किंवा NOC मिळणार आहे किंवा मिळत आहे किंवा आम्ही मिळवून दिली नाही, कायदेशीरच आहे, संपूर्णतः कायदेशीर आहे, वेळ आल्यावर मी उत्तर देईन. हे आपण 5-6 वर्ष तरी बघ ऐकत आलेलं आहे सगळ्या माध्यमातून. 15 जूनला जर कायदेशीर असली असती तर त्यांनी पाडकाम करू शकले नसते कोण. तसेच ही अफवा आहे की एक अडथळा जो अतिशय मोठा, एवढा मोठा लढा देऊन आम्ही एवढा मोठा 92 मीटरचा अडथळा दूर केला, त्याला एवढं राजकीय सगळ्याच पक्षांनी प्रोटेक्शन दिलं होतं, त्याला जातीय राजकारण त्याला आणलं होतं. सगळ्या पद्धतीने आम्हाला काय म्हणतात, तुमचे हात तोडतो, पाय तोडतो, शिव्या देऊन झाल्या, सगळ्यांच्या बाबतीत वेडावाकडं बोलून झालं, पैशाचा महागाई बोलून झालं, आमची बुद्धिमत्तेची क्यू केली, आमच्या प्रोफेशनचे त्यांनी झेंडोरे काढले. हे सगळं आम्ही सहन करून शेवटी सर्वसामान्यांसाठी इथलं राहणीमान उंचावं, इथं उद्योगधंदे यावे, जे आधीचे उद्योगधंदे आहेत ते अजून पुढे यावे, एवढ्याच आपण सोलापूर जगाच्या नकाशावर मागं पडलेलं आहे 20-25 वर्षात, त्याचा उद्धार व्हावा एवढाच हेतू होता आमचा. ऍक्च्युली हे 106 अडथळ्याचं स्टोरी कुठून चालू झाली तर मी दिल्लीला गेलो होतो, त्यावेळेला मी DGCA बरोबर मीटिंग केलं होतं. त्या दिवशी त्यांनी मला सांगितले होते की एकूण 198 अडथळे आहेत, पण ते कोणाला सांगू नका असं म्हणल्यावर मी माध्यमांना पैकी एकानं असंच सांगितलं की 100 पेक्षा जास्त अडथळे आहेत. ते त्यांनी तो त्याला काय म्हणते उपजविलेला तो आकडा आहे 106, तरी कुठून काढला काय मला माहित नाही. 100 पेक्षा जास्त आहे म्हणलं, मग सगळे 106 जप करायला चालू केले. ओरिजिनली हे कसं आहे तर ही चिमणी जी बांधली ती नंतर बांधलेली आहे. पहिल्याच्या चिमण्या ज्या होत्या, आता आपल्या धावपट्टीची लांबी आहे 2001 किलोमीटर, 2.01 किलोमीटर. तर ते ज्या वेळेला इथं विमानतळ चालू करायचं होतं म्हणजे ऑपरेशनल हे पब्लिकसाठी, तर त्यावेळेला त्या कारखान्याच्या 2 चिमण्या ऑलरेडी उभारलेल्या होत्या. मग त्या चिमण्या अकोमोडेट करण्याकरिता त्या धावपट्टीची रुंदी ही 1365 मीटर करण्यात आली. म्हणजे असं कन्सिडर करण्यात आलं की एवढीच वापरावं लागेल आणि तरच तुम्हाला ते परवानगी.
मग हे ठीक आहे म्हणून 1365 मीटर ऑपरेटिंग त्याची लांबी असं ठरवून ते कमर्शियल लायसन्स ह्यांना देऊन ऑपरेशन चालू झाले. आता ह्यांनी ॲक्च्युली ह्या कारखान्याच्या म्हणण्यापेक्षा काढादीच्या त्या अट्टाहासापायी काय फेर सर्वे करा म्हणून हायकोर्टाची जी ऑर्डर आली त्यावेळा त्या फेर सर्वेमध्ये त्यांनी येऊन ती 2001 ची लांबी कन्सिडर केली, त्यामुळे ते 198 अडथळे येत होते. आता काय झालंय की परत त्यांनी ती 1365 ला आणली, त्यामुळे चिमणी सोडून दुसरे कुठले अडथळे येत नाही. ही एक वस्तुस्थिती आहे. बरं, तुम्हाला मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की कारखान्याचं 1,500 कोटींचं नुकसान झालेलं आहे आणि पुढच्या 2 काळात होणार नाही असं काडादी साहेबांचं मत आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक नंबरचा खोटारडा माणूस आहे आणि खोटं बोलतो. 1500 कोटी रुपयाचं नुकसान कसं होऊ शकतो ते त्याने जरा मला गणित घालून समजावून सांगितलं तर बरं होईल. त्यासाठी मी त्याला आव्हान देतो की त्याला जरा जरी काही चाड असेल स्वतःच्या ह्याची सत्य आचरणाची तर माझ्याबरोबर 1 to 1 मीटिंग करावं आणि हे तुमच्या चॅनलच्या समोर आपण दोघं बसायला तयार आहे का विचारा. काय त्याला मी प्रश्न विचारतो, 500 कोटी रुपयामध्ये हा संपूर्ण कारखाना ब्रँड न्यू उभा करू शकतो तर 1500 कोटी रुपयाचं नुकसान आहे तर संभवच होत नाही. हे अशक्य कोटीतलं गोष्ट आहे. हे हवेतून आकडे काढून कोणाला तरी सांगून कुणाला तरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे हा आणि सहानुभूती मिळवण्याचा काय हा त्याचा प्रयत्न आहे, बाकी काय नाही. बरं, विमानसेवा नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये काय वातावरण आहे सध्या? विमानसेवा चालू झाल्यानंतर व्यापार आपल्या सोलापूरमध्ये व्यापार क्षेत्र वाढू शकेल का? आता जोपर्यंत विमानसेवा नव्हती, आता आपण जर बघायला गेलो तर सोलापूरला उडान स्कीम ही ॲप्लिकेबल झालेली आहे 2015-16 मध्ये. उडान स्कीम म्हणजे काय तर जे पहिले 50 सीट्स असतात तर 50% सीट तर ते फक्त 50% कुठल्याही माणसाला खरेदी करू शकतो. म्हणजे साधारणतः 2000 ते 2500 मध्ये भारतातून आपण कुठेही सोलापुरातून विमानसेवेला जाऊ शकतो. आणि हे आज विमानसेवा ही काही एक लक्झरी राहिलेली नाही आहे, ही नेसेसिटी झालेली आहे. नेसेसिटी म्हणजे ही काळाची गरज आहे. विमानसेवा कुठल्याही मेडिकल फील्डमध्ये एखाद्या पेशंटला गरजेची आहे, एखाद्या व्यापाऱ्याला आहे किंवा बाहेरून जे कोणी येतात त्यांना आहे किंवा आपल्या अवतीभोवती जे तीर्थक्षेत्र आहेत त्याच्यासाठी सुद्धा लोक 365 दिवस येतात. त्या किंवा एखाद्या कुणाला विद्यार्थ्याला इंटरव्ह्यूला जायचं अर्जंट त्याला जाता येतं, कुठल्या वकिलांना कुठल्या केसेससाठी जायचं आहे किंवा कुठल्या आपल्या सरकारी खात्यातल्या लोकांना मिटिंगला जायचं आहे त्यांना सुद्धा जाता येतं. तर इतके आमचे अनुभव बघितले आम्ही 4 वर्षात प्रत्येक ठिकाणी आम्ही जात होतो की तुम्हाला सांगायला मला काही हे होणार नाही की सोलापूर जिल्ह्यातला एकच माणूस फक्त उरला होता की त्यांनी आम्हाला विचारायचं राहिलं होतं की हे चिमणी केव्हा पडेल आणि विमानसेवा केव्हा सुरू होईल. बाकी सगळ्या क्षेत्रातले लोक आम्हाला तेच म्हणत होते की सर तुम्ही हे चांगलं काम करताय, तुमचं एक विचार म्हणजे चांगलं काम करताय, त्याचा आम्हाला सुद्धा उपयोग होणार आहे. आणि हे नसल्यामुळं आपल्या शेजारचे उदाहरण आपण बघितले तर गुलबर्गा अतिशय छोटं गाव आहे. तिथं 3-4 वर्षापूर्वी विमानसेवा चालू झाली. तिथं सगळीकडे विमानसेवा झाल्यामुळे तिथे इन्व्हेस्टमेंट यायला लागल्या, तिथलं भरभराट व्हायला लागली, सगळ्या लोकांमध्ये पैसा खेळायला लागलाय. ही सत्य परिस्थिती आहे. तर ही गोष्ट सोलापूरमध्ये तर वर्षानुवर्षाचं पोटेन्शियल आहे. सोलापूर 30-40 वर्ष मागं पडलंय. तर त्याच्यासाठी व्यापारी वर्ग मध्ये आणि सोलापूरमध्ये टेक्सटाईलचं, पिढीदार टॉवेल चादरचे उद्योग आहेत, आत्ताचे नवीन झालेले रेडीमेड गार्मेंटचे उद्योग आहेत, असंख्य व्यापारी आहेत, सगळ्या क्षेत्रातले मेडिकल हब आहे, तीर्थक्षेत्र आहे. हे सगळ्याच पण केवळ विमानसेवा नव्हती हाच एक सोलापूरचा एक म्हणजे ड्रॉबॅक होता. तर त्याच्यामुळे इथले व्यापार उद्योग आणि अर्थकारण हे सगळं रखडलेलं होतं. आणि त्याचमुळे इथं इव्हन बाकीच्या गोष्टीसाठी सुद्धा लोक येऊ शकत नाहीत. की आता तुम्ही स्मार्ट सिटीमध्ये एवढं चांगलं हे बनवलेलं आहे, आपलं पार्क स्टेडियम बनवलेलं आहे. ते बनवून उपयोग काय, तिथं मॅचेस खेळायला कोणीच येत नाही. विमानसेवा झाल्याशिवाय तिथे येणारच नाही. त्याच्यामुळे खेळाडू येत नाही किंवा आपले एखादे चांगले प्रोग्राम करायचे झाले तर मुंबई हैदराबादवरनं कलाकार येत नाहीत. या सगळ्यांसाठी उपयुक्त असल्यामुळं व्यापारच ठप्प झाल्यामुळं पण ज्या वेळेला चिमणी पडली त्यावेळेला ह्या सगळ्या व्यापारी आणि ज्यांना गरज आहे खरंच विमानसेवेची आणि ही गरज सगळ्याच क्षेत्रात आहे तर त्याच्यामध्ये एक अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. आम्ही आज दररोज अनुभवतो सगळ्या क्षेत्रात. बरं, मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की चिमणी पाडकामात बीजेपीचा हात आहे असं सगळीकडे म्हटलं जात आहे. तर खरंच त्यात
राजकीय हस्तक्षेप आहे का? आता खरं तर आम्ही जे काही 4 ते 5 वर्ष झाले त्यात एक दिवस आम्ही गमावला नाही की प्रत्येक ठिकाणी आम्ही कुठलंही सरकारी ऑफिस असू दे, एअरपोर्ट अथॉरिटी, DGCA, कोर्ट कचेऱ्या, मंत्रालय, आपले कलेक्टर, कमिशनर, दररोज आम्ही जाणार. आमची सगळी ताकद त्याच्यामध्ये लावल्यामुळंच हा संघर्ष इतका व्यवस्थित आम्ही हे केला. पण त्याला 4 ते 5 वर्ष लागले. एक अनधिकृत बांधकाम आपण बघितलं की चिमणी 1.5 दिवसामध्ये फक्त 7 सेकंदात जमीनदोज झाली. हे जर कुठल्याही राजकीय पक्षाची जर इच्छा असली असती तर त्यांनी हे काम केलं असतं. पण आम्हाला दुर्दैवाने आम्ही एकूण एक सगळ्या आमदार खासदारांकडे गेलो, कुणीही आम्हाला मदत केली नाही. उलट कित्येकांनी सांगितलं की ह्याच्यात आम्ही पडणार नाही. जर त्यांनी जर पाठिंबा दिला असता तर हे काम एक 15 दिवसात झालं असतं. त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाने आम्हाला पाठिंबा दिला नाही. उलट बऱ्याचशा लोकांनी आमच्यावर टीका केल्या, अफवा पसरवल्या, काढानीला समर्थन दिलं. हेच काय शरद पवार साहेबांनी एक धडधडीत लेटर दिलं ते सगळीकडे जगाने वाचलंय, व्हायरल झालेलं आहे की चिमणी पाडू नका त्याच्यामुळे नुकसान होणार आहे. पण इकडे 50 लाख लोकांचं नुकसान होत आहे रोजगार नसल्यामुळे जिल्ह्यातल्या. ते त्यांनी काय बघितलं नाही. त्याच्यामुळे याच्यात 0% राजकारण आहे. जे काही केलंय ते आमच्या सोलापूर विचार मंचच्या सर्व लोकांनी आपापल्या परीने जसं अतिशय न्यायिक पद्धतीने हा लढा दिलाय. हे एक भारतातलं अतिशय सुंदर उदाहरण आहे की आपल्याला जर काही पाहिजे असेल तर आपण हक्काने लढू शकतो. भलेही त्याच्यामध्ये उशीर झालाय पण राष्ट्रीय हस्तक्षेपामुळे हा उशीर झालाय. आमच्या मागे जर कोणी असलं असतं तर हे फार काम लवकर झालं असतं. ह्याच्यामध्ये बीजेपीचं तर 0% सहभाग आहे. आज बीजेपीचं सरकार आहे हे त्यांना शेवटी नाईलाजास्तव आमच्या प्रेशर खाली आणि कोर्टाच्या ऑर्डर खाली हे काम करावं लागलंय. बाकी हे क्रेडिट कुठल्याही पक्षाला जात नाही. थोडे सर मला पुढचा प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे, कारखान्याचे नुकसान टाळण्यासाठी काय करावं लागेल याबद्दल आपण काय सल्ला द्याल? आता नुकसान हे तर झालेलं आहे. आता हे भरून काढण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करावा लागणार. आता 200 कोटी रुपये नुकसान म्हणजे 500 कोटी रुपयाच्या कारखान्याचं 200 कोटी रुपये नुकसान आणि 1000 कोटी रुपये त्याला असलेलं देणं, ह्यातून बाहेर येणं हे कदापि अशक्य आहे. त्या झालेलं नुकसान हे ज्याच्या गैरकारभारामुळे झालेलं आहे त्याच्याकडून आपण भरून घेतलं पाहिजे. ही एक आणि एकमेवच आपल्याला मार्ग आहे आणि त्यावरती मी प्रयत्न करीत आहे. लवकरच मी या बाबतीत पुढं केस वगैरे घालण्याचा विचार करत आहे. मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट नुसार सुद्धा यांनी अनेक चुका केलेल्या आहेत. त्याच्याकडून पूर्णपणे हा सगळा नुकसान भरून घेण्याचे सुद्धा त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स आहेत आणि त्याप्रमाणे मी ते त्यांना ऑलरेडी लेटर वगैरे लिहिलेलं आहे. आता त्याचा पाठपुरावा करून ह्याच्यावरती लायबिलिटी म्हणजे हे निश्चित करून त्यांच्याकडून ती रक्कम भरून घेणं हे आपल्याला भाग पडणार आहे. आणि ह्याच्या हातून कारखाना काढून घेतल्याशिवाय ह्याच्यात जर करता का ह्याच्याने चालत बसलं मार्गाने तर हे देणं आणि हे नुकसान अजून वाढवतच राहणार आहे. ह्याला कमी करायची ह्याच्यामध्ये पात्रता नाही. कारण आजपर्यंत ह्याच्यामध्ये जर का यांनी घेतलेले सर्व निर्णय हे चुकीचे आहेत. म्हणजे मिल आहे तर पॅन नाही, पॅन आहे तर मिल नाही, टेंडम नाही, हे नाही ते नाही आणि सगळे काही गोष्टी. एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, एक टँडम यांचं हे नवीन घेतलेलं टँडम असताना ते नवीन टँडम विकून जुनं टँडम घेऊन यांनी परत विस्तारीकरण केलेलं आहे. म्हणजे याच्या बुद्धिमत्तेची कीव करावी तेवढी कमी आहे काय. तर अशा प्रकारे अनेक गोष्टी केलेल्या आहेत. आता एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेतल्याशिवाय एक विटेचंही बांधकाम एक्सपान्शनसाठी म्हणजे विस्तारीकरणात करू नये असे स्पष्ट दिशानिर्देश MPCBने त्यांच्या कन्सेंट लेटरमध्ये दिलेले होते. आणि 2013 सालीचं ज्या वेळेला ह्यांनी चिमण्या अर्धवट बांधलेली होती त्यावेळेला इमिडिएट एअरपोर्ट अथॉरिटीने कलेक्टरला लेटर दिलं की असं हे बांधकाम आम्हाला आड येणार आहे, याला करू देऊ नये. कलेक्टरने इमिडिएट सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या कमिशनरला कळवलं. त्यांनी जाऊन जागेवर तपासणी केली आणि त्यांना पहिली 478/2 ची नोटीस दिली. त्या 478/2 च्या नोटिशीमध्ये महानगरपालिकेने कारखान्याला 7 दिवसाची मुदत दिली होती. तर आम्हाला 7 दिवसाची मुदत कमी पडती, 90 दिवसाची मुदत द्या असं ह्यांनी कारखान्याला लिहून दिलं.
हे आणि मुजोरपणाने ह्याच्या स्वभावाप्रमाणे ह्यांनी हे 90 दिवसात पाडायचं सोडून 92 मीटरची चिमणी उभा केली. हे इथूनच त्याचं आदतपतन चालू झालेलं आहे. आणि ते वैचारिक आदतपतन केव्हापासून सुरू झालेलं आहे मला माहित नाही, पण या ठिकाणापासून त्याचं पूर्णपणे आदतपतन चालू झालं. आणि खोट्यावर खोटं आपलं कायदेशीर आहे असं म्हणत न्यायालयात खर्च, वकिलांवर खर्च करत सभासदांना त्यांनी विश्वासात घेतलं. कुठल्याही सभासदाला हे बेकायदेशीर असलेलं माहित नाही. आजही तुम्ही शेतकऱ्याला विचारलं तर कायदेशीर होतं का पाडण्यात म्हणते. कारण हे 100 वेळा ठासून सांगितलंय की कायदेशीर आहे आणि मी स्वच्छ चारित्र आहे. मग हे स्वच्छ चारित्र्याचा कायदेशीर आहे म्हणून सांगताय म्हणल्यावर ते खरंच मानणार लोक. त्यांचं किती असतं बुद्धी आणि काय म्हणतात त्याला, पब्लिक हॅज गॉट शॉर्ट मेमरी. त्याप्रमाणे ते त्यांचं काय मेमरीमध्ये ते राहणं शक्यच नाही. आणि ते ऍक्च्युली त्यावेळेस ते पाडून घेऊन जर करता काय हे केलं असतं तर इतकं काही हे नुकसान सुद्धा झालं नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला पवार साहेब सांगितले, बबनदादा सांगितले, परिचारकांनी सांगितले, मनोहर चव्हाणांनी सांगितलं, ह्या सर्व नेत्यांनी सांगितलेलं असताना हा साखर विक्री करायचं सोडून गोडाऊन मध्ये शिल्लक ठेवत होता. तर 300 कोटी रुपयाचा ऍव्हरेज साखर जर करता का त्यांनी शिल्लक ठेवलाय असं समजलं आपण तर 12% व्याज हे गृहीत धरल्यास बँकेचं 36 कोटी रुपये ते होतं. आणि ती शिल्लक राहिली साखर कालांतराने ती पिवळी वगैरे पडते, त्याला परत रिफाईन करावं लागतं. त्याला केवळ 4 कोटी रुपये वर्षाला खर्च पकडला तर 40 कोटी रुपये झाले वर्षाचे. हा माणूस 25 वर्ष 96 पासून आज 25 वर्ष झाले तिथं कामकाज पाहतो, चेअरमन म्हणून काहीतरी म्हणून, पण हाच काम करतो. आज त्याचा मुलगा असला तरी ओरिजिनल चेअरमन त्यानेच आहे, सगळ्याला सर्व विदित आहे. तर 25 चोक 100 म्हणजे 1000 कोटी रुपये त्यांनी व्याज भरलेलं आहे फक्त साखरेवरचं व्याज. ते बाकीचं त्या मालमत्तेवरचं त्या ह्याच्यावरचं वगैरे ते व्याज सोडून द्या, ते काय कुठल्याही साखर कारखान्यात ते लागणारच असतं. पण हे आवश्यक नसलेलं व्याज 1000 कोटी रुपये त्यांनी भरलेलं आहे. आणि ह्या 25 वर्षात जर त्यांनी 1 कोटी टन ऊसाचा गाळप केलेला असेल तर प्रत्येक टनामागे 1000 रुपये जास्त देणं त्याला सहज शक्य होतं, कारण हे 1000 कोटी भरले नसते तर. म्हणजे शेतकरी सभासद शेतकऱ्यांचं 30,000 शेअर होल्डर्स त्यांनी 1000 कोटी रुपये नुकसान केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचं बघा 1000 कोटी म्हणलं तर 7 3 10 आणि 30,000 म्हणजे हे 4 गेले 4 गेले 6 पुंज राहिले. 6 पुंज म्हणलं तर 3 3 9 म्हणजे जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याचं 9 लाख रुपयाचं नुकसान केलेलं आहे. म्हणजे ह्यांचे हेच काय आहे, यांचं कार्यकर्तृत्व ह्याच्यात स्पष्ट सिद्ध होत आहे. 1000 कोटी रुपये देणे, 200 कोटी रुपये लॉस, हे कोणाला त्यांनी आज काय सांगितलेलं आहे का? कोणत्या संचालकाला नीट माहित आहे का? कायदेशीर नाही आपली चिमणी हे तरी कोणाला माहित आहे का? हे सर्व बाबी सगळ्यांना अंधार ठेवून एक कल्ली निर्णय घेण्याचा ह्याचा परिपाक आहे. ते आताही त्यांना काय म्हणतात माहिती आहे का, तिथं असलेल्या ते डायरेक्टर्स लोकांना की तुम्ही काय चहा बिस्किटचे डायरेक्टर आहेत. मी ज्यावेळेला मला घेतले तज्ञ संचालक म्हणून त्यावेळेला त्यांचं मला नाव आठवत नाही, परंतु तो तक्रार करत होता एक डायरेक्टर आमच्या पैकीचा की मी त्या स्वामी म्हणणारा एक हे होता ॲग्रिकल्चरल ऑफिसर, तर मी त्याला फोन केला होता. तर कोण बोलताय म्हटल्यावरती त्यांनी फोन घेतला नाही. त्याने फोनवरती स्वामी म्हणून त्याला द्यायचा फोन, तर कोण बोलताय म्हटल्यावरती ह्याने बोलते म्हणून सांगितलं होता, हे त्याने चहा बिस्किटचा ड्रायव्हर आहे ठेवू ते फोन घर सोड म्हणून. असं तो तिथला अधिकारी डायरेक्टरला म्हणतो. म्हणजे या प्रसंगाचे गांभीर्य तुम्ही लक्षात घ्या. आणि त्या अधिकाऱ्याला बोलवून मी धाबाला चालू केल्यावरती हा धर्मराज मला म्हणतो की आता इलेक्शन आहे, जाऊ दे जरा इलेक्शन आहे. अरे तू तुझ्या अधिकाऱ्याला म्हणजे एवढं हे करतो, अधिकाऱ्याला घाबरतो इलेक्शन झाली, मग हा काय धंदा करणं? जर तुमचे अधिकारी लोक डायरेक्टर लोकांना धडधडे चहा बिस्किटचा डायरेक्टर असं संबोधत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे.
आणि ते तिथं असणारे होणारे डायरेक्टरना पण हे लाजरवाणी बाब आहे. हे सगळ्या जगाला माहीत असलेली गोष्ट आहे. मी आज तिथं उघडपणे बोलतोय. सगळे दबक्या आवाजात पाठीमागे तेच बोलत असतात. म्हणजे अधिकाऱ्यांना त्यांचा पाठिंबा होता असं तुम्हाला म्हणायचंय? हा, पाठीशी घालून म्हणजे अधिकाऱ्यांना त्यांचा पाठिंबा होता म्हणण्यापेक्षा ही डायरेक्टरची त्याला किंमत नव्हती असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. बरं, आडके सर, खरंच विमानसेवा चालू झाल्यानंतर सोलापूरचा विकास कसा होईल आणि त्याचा व्यापारी आणि उद्योजकात विमानसेवा चालू झाल्यानंतर काय वातावरण राहणार आहे? आता मी मगाशी सांगितलं की ज्या दिवशी चिमणी पडली त्या दिवशी संपूर्ण सोलापूरच नाही तर इंडिया आणि इंडियाच्या बाहेरच्या बऱ्याचशा लोकांनी आम्हाला फोन कॉल केले. अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. सगळ्यांना विमानसेवेची गरज आहे. आणि आपल्या इथले जे काही आता तुम्ही विकास म्हणला, आपला जो एक बघायला गेलो सोलापूर ही अतिशय व्हायब्रंट सिटी होती, पण त्याला ह्या इथल्या बऱ्याचशा राजकारणी आणि बाकीच्या नाकर्त्या लोकांनी अतिशय मागं नेलेले. आज जे सोलापूर, एकच उदाहरण देतो की इंग्रजांच्या काळात इलेक्ट्रिसिटी फक्त मुंबई आणि त्याच्यानंतर सोलापूरमध्ये होती. हे सोलापूर एकेकाळी 4 नंबरचं महाराष्ट्रातलं शहर होतं. इथले वालचंद, आपले बरेचसे असे उद्योजक होते, हे आप्पासाहेब बारत आणि असे अनेक सांगता येतील नावं की ज्यांनी अतिशय विलक्षण काम केलेलं आहे की भारताच्या याच्यामध्ये सोलापूरचं त्यांनी नाव लौकिक केलेलं आहे. सोलापूरला मँचेस्टर ऑफ ईस्ट म्हटलं जातं. इथं जुनी मिल सारखी आशिया खंडातली 1 नंबरची आणि जगातली 2 नंबरची कॉटन मिल होती. अशा अनेक मिल होत्या. सूत मिल होत्या. आपल्या इथं कुशल मनुष्यबळ आहे, इन्व्हेस्टर्स आहेत, बुद्धिजीवी आहेत, सगळंच आपल्याकडे आहे. एवढं सगळं असताना सोलापूर मागं पडलेलं आहे 50-60 वर्षामध्ये. केवळ आणि केवळ त्याचं नीट प्लॅनिंग नाही, त्याच्याकडे बघणारा कोणी नाहीये, हे त्याचं दुर्दैव आहे. पण आज ती गोष्ट कशी आहे की केवळ विमानसेवा नसल्यामुळे इथं उद्योग, आज IT चं क्षेत्र आहे, ऑटोमोबाईल क्षेत्र आहे, तर त्याच्यामुळे हे जे काही नवीन उद्योग आहेत आणि आजकाल मी सांगितलं उडान स्कीम मध्ये अतिशय कमी पैशामध्ये तिकीट मिळतं, कुणाला इकडून तिकडे जाता येतं. तर ही काळाची विमानसेवा गरज झाल्यामुळं गेल्या 10-15 वर्षामध्ये ती सोलापूरला उपलब्ध नव्हती. ती आता होणार आहे, 1 महिन्याच्या आत सुरू होईल. आणि ते झाल्यानंतर आत्ताच लोकांचे इन्व्हेस्ट करणाऱ्यांची म्हणजे सुरुवात झालेली आहे सोलापूरमध्ये इन्व्हेस्ट करायला. मोठ्या मोठ्या जर इथं फॅक्टरी आल्या, इथले सगळे जे लोक पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर इकडे जे विस्थापित झालेले सगळे, ते सगळे इकडे येणार आहेत. त्यांचे घरदार आहेत, त्यांचे म्हातारे आई वडील वाट बघतायत. 2 दगडावर पाय ठेवून ते बिचारे काम करतायत. एखादा जर माणूस जर पुण्याला जाऊन 10,000 रुपये कमवत असेल तर तो 5-6 हजार तिथंच कमवतो. तो त्याच्यापेक्षा 5-6 हजार त्याला इथंच मिळायला लागले तर कुठल्याही परिस्थितीत तो सोलापूरमध्ये अतिशय सुखाने राहील तो. आणि सोलापूरमध्ये सुबत्ता वाढेल. सगळे जे जुने जे काही मी मगाशी सांगितलं टॉवेल, चादरीचे जे उद्योग आहेत ते मल्टीफोल्ड वाढतील. त्यांचे जे काही खरेदीदार असतात ते सगळे जगभरात, इंडियात दरवर्षी येतात तिथं. त्यांना हे अतिशय महत्वाची होती विमानसेवा. आपले इथं रेडीमेड गार्मेंट उद्योग मोठा झालेला आहे. त्याच्यासाठी जे लोक येतात खरेदी करायला त्यांना विमानसेवेची गरज आहे. इथल्या व्यापाऱ्यांना बाहेर जावं लागतं. बाकीच्या सगळ्या लोकांना सुद्धा विमानसेवेची गरज आहे. मेडिकल हब हे आधीपासूनच होतं सोलापूरमध्ये गेले 70-80 वर्षापासून. पण आपल्याकडे जर फॉरेन कंट्रीतनं जर ट्रीटमेंटसाठी लोक यायला लागले, भारताच्या कानाकोपऱ्यातनं इथे यायला लागले, तर नक्कीच इथलं लोकांचं म्हणजे पेइंग कॅपॅसिटी भरपूर वाढेल. सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. बाकी मी सांगितल्याप्रमाणे आपले स्पोर्ट्स असेल त्याच्यामध्ये लोकांना गरज आहे. आपल्या जे काही कलाकार लोक आहेत त्यांना येण्यासाठी, इथल्या कलाकारांना बाहेर जाण्यासाठी सगळ्या क्षेत्रामध्ये विमानसेवेची अतिशय नितांत गरज होती. तेवढी एक सोलापूरची कमी आम्ही लक्षात घेऊन हा लढा 4 वर्ष लढलो आणि त्याला यश आलेलं आहे. 1 महिन्यात विमानसेवा सुरू होईल आणि मी गॅरंटेड सांगतो 1 महिन्यात विमानसेवा सुरू होऊन 6 महिन्यात सोलापूरचं चित्र पालटेल. जी आज सोलापूरची लोकसंख्या 12-13 लाखच्या आसपास आहे, ते जे बाहेर विस्थापित झालेले लोक आहेत ते यायला लागतील. सोलापूरमध्ये नवीन उद्योग झपाट्याने येतील आणि इथल्या सगळ्या लोकांना इतकं भरपूर काम मिळेल. इव्हन एकेकाळी म्हणायचे की सोलापुरातून सोन्याचा धूर निघायचा. त्याचं कारण म्हणजे इथं सगळ्या मोठ्या मोठ्या कॉटन इंडस्ट्री होत्या. पूर्ण भारतातनं लोक इथे येऊन काम करायचे. तीच परिस्थिती आता येणार आहे. सोलापुरातल्या लोकांनाच हाताला काम नाही तर बाहेरचे लोक सुद्धा येऊन इथं काम करतील आणि ह्याचा फायदा आपल्या शेजारी असलेले जे काही लातूर, उस्मानाबाद, इव्हन सातारापर्यंत
त्या पट्ट्यापर्यंतच्या लोकांना म्हणजे जवळपास 1 कोटी लोकांना या विमान सेवेचा फायदा होणार आहे डायरेक्टली इनडायरेक्टली. आणि आपल्या इथं तीर्थक्षेत्र आहे जे म्हणजे मी तर सांगेन की सोलापुराला देवाने भरभरून दिलेलं आहे, पण लोकांनी त्याची कधीच कदर केली नाही. की आपल्या इथं 5 तीर्थक्षेत्र आहे, त्यासाठी 365 दिवस लोक ये जा करायला येतात, ते वाढेल. हे मारडोकचं नवीन संवर्धन केंद्र झालंय, मारडोक बघायला जगातून लोक यायला लागतील. यामुळं नक्कीच सोलापूरची भरभराट होणार आहे. 6 महिन्यात ते वर्षभरात सोलापूरचा कायापालट होईल आणि हे पुण्या हैदराबादच्या तोडीच्या लेवलला हे शहर आहे, यात काही शंका नाही. बरं, सोलापूरकरांच्या काही लोकांचं मुठभर लोकांचं असं मत आहे की हे विमानसेवा फक्त श्रीमंत लोकांसाठीच याचा फायदा होईल. तळागाळातल्या अगदी सर्वसामान्य लोकांना या विमानसेवेचा फायदा घेऊ शकतील का? याचे 2 कारण आहेत. मी सांगितलं की आज मुंबई पुण्यातली विमानसेवा ही वेगळी आहे, तिथले तिकिटाचे रेट हे वेगळे आहेत, कारण तिथं उडान स्कीम नाही आहे. सोलापूरला उडान स्कीम आहे. कुठल्याही माणसाला 50% विमान सेवेचा लाभ घेता येतो. जवळपास 2 ते 2.5 हजार मध्ये कुठल्याही माणसाला विमानाचं तिकीट मिळतं. आज जर बघायला गेलो आपण, शेजारी गुलबर्गा आहे, अतिशय छोटं गाव आहे, तिथून डेली 2 फ्लाईट तिरुपतीला जातात. तर तिथल्या ठिकाणावरनं जर एवढं जर पोटेन्शियल असेल तर आपण तर 12-15 लाखाच्या आसपास आपल्या इथं हे आहे. आणि त्या तिरुपतीला जाणाऱ्या फ्लाईट किंवा बाकीचे गुलबर्ग्याचा जो काही आपण जर स्टॅटिस्टिक्स बघायला गेलो तर जवळपास 60 ते 70% लोक हे सोलापूरचे असतात. तर त्याच्यामुळं सोलापूरमध्ये ही विमानसेवा ही नक्कीच सक्सेसफुल होणार आहे. आणि दुसरी एक गोष्ट आहे की जरी एखाद्या माणसाला त्या विमानसेवेचा डायरेक्ट लाभ घ्यायचा नाही किंवा तो घेऊ शकत नाही किंवा त्याला गरजच नाही आहे, पण जी काही इन्व्हेस्टमेंट येऊन इथले जे काही पेईंग कॅपॅसिटी वाढणार आहे त्याचा नक्कीच सगळ्या सेक्टरमधल्या लोकांना त्याचा भरपूर फायदा होणार आहे. थोडे सर, मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. चिमणी पडकामात आपल्या मंचास कोणाची मदत झालेली आहे का किंवा कोणाचा विरोध झाला, याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? मी ह्याचं श्रेय केवळ न्याय संस्थेला देतो, कारण हे अखेर न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणेच ही चिमणी पडलेली आहे आणि प्रशासनाने ती पाडलेली आहे. प्रशासनाला एक आणि न्यायसंस्थेला एक असं दोघांनाच ह्याचं श्रेय जातं. कारण सुभाष बाबूंना आम्ही जेव्हा मदत मागायला गेलो होतो त्यावेळेला त्यांनी माझा राजीनामा घ्या पण ह्याच्यात मला ओढू नका असं त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलेलं होतं. आणि विजयकुमार देशमुख एक अडाणीबद्दल शब्द देखील आजपर्यंत काढला नाही बिचाऱ्या माणसांना. एक अडाणी त्याला उगाचच त्रास द्यायचा प्रयत्न करताय. ते विजयकुमार देशमुख मार्गाला मी एकच वाक्य तुम्ही उच्चारा की बाबा बेकायदेशीर गोष्टीचं मी समर्थन करणार नाही, हे वाक्य मी त्यांना उच्चारायला सांगितलं होतं. तर त्यांनी ते देखील वाक्य उच्चारण्यास नकार दिलेला आहे. म्हणजे बीजेपी तर सोडाच, पण इथल्या स्थानिक आमदारांचा पण इथं काहीही संबंध येत नाही. मी अनेक वेळा ते आपले महाराज आले होता, त्यांनी MP झाल्यावर त्यांच्याकडे गेलो होतो, पण त्यांनी काहीही आम्हाला साथ दिलेली नाही. त्यामुळे बीजेपीचा इथं प्रश्नच येत नाही. हा काळात जे बीजेपी ज्याचा जप करायला आहे, पहिला NTPC बोरामणी जप करत होता, आता बीजेपी असं जप म्हणजे कोणाला तरी घेऊन खड्यात पडावं लागतं. मग त्यांनी आता ते सहारा घ्यायला, बाकी काही नाही. त्यांनी पत्रकार परिषदमध्ये बीजेपीवरच त्यांचा निशाणा त्यांनी साधलेला आहे, याबद्दल आणखी थोडंसं आपलं मत व्यक्त करा. ते सांगितलं आता मी, ते बीजेपीची त्यांचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. बीजेपी इथले आमदार लोक काय केले नाही, ते शिवाचार्य पण आम्हाला काय मदत केली नाही तर MP काय, तर त्या बीजेपीचा काहीही संबंध येत नाही. हे शेवटी न्यायालयीन प्रक्रियेतून त्याचा परिपाक आहे. कारण ज्या वेळेला हे लास्ट टाइम आता परवाची जी 478/245 दिवसाची मुदत देऊन तेरे मॅडमने जी ऑर्डर काढली, त्याच्यामध्ये ह्याने अगोदरच हायकोर्टाला जाणं अपेक्षित असताना त्याने ऐन टायमाला गेले. म्हणजे ऐन टायमाला जायचा उद्देश हा की अरे उद्या आमची मुदत संपते, आज तुम्ही मला स्टे द्या. परंतु न्यायालयाने ते स्टे दिलेला नाही, कारण त्याच्या आदल्या दिवशीच मी हे सगळ्या गोष्टीची वाच्यता त्या तेजस देशमुख म्हणून ते आपले जे वकील होते म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे, त्यांना मी हे गोष्ट सांगितली होती की 2013 सालीच त्यांना 7 दिवसाची मुदत दिलेली असताना त्यांनी 90 दिवसाची करून द्या. ही एवढी एकच बाब तुम्ही न्यायालयाला समजावून सांगा, बाकी काही बोलण्याची गरज नाही. न्यायालय आपल्या बाजूने निकाल देत आहे आणि केवळ तसंच घडलेलं आहे.
त्यांनी ती एक बाजू म्हणल्या मी तुमचं काय फायनल आहे ते सांगा, ते तुम्ही बाकीचं काय चर्चा करू नका, मी स्टे अजिबात देणार नाही असं सांगून त्यांना पाठवून दिलं. आणि ते 45 दिवसाचा मुदत संपलेली असल्यामुळं तेली मॅडमने बांधकामाची कारवाई करून टाकली स्टे नसल्यामुळं. हे सर्व पूर्णपणे न्यायालयीन प्रक्रियेने आणि न्यायाच्या बाजूने ते झालेलं आहे. कारण ते बेकायदेशीर होती चिमणी म्हणूनच पाडलेलं आहे. अजूनही जर यांचं जर कायदेशीर आहे असं म्हणलं तर ते जे काय 1500 कोटी रुपये नुकसान म्हणताय ना, ते 1500 कोटी रुपयाचं नुकसानचं दावा दाखल कर म्हणावं. न्यायालयात का नाही दाखल करत? तुमची कायदेशीर असेल आणि ते जर करता का तुमचं सत्य असेल तर 1500 कोटी रुपये दावा कर की बाबा न्यायालयात. मिळू शकेल की तुला, जर तुझं सत्य असेल तर 1500 कोटी रुपये वसूल करून दे सभासदांना. तुमचं आम्ही आयुष्यभर ऋणी राहू, तुमचे पाय पकडू, काय अडचण नाही. बरं, आता महानगरपालिकेनं चिमणी बांधकाम केलेलं आहे, त्याचं किती पैसे महानगरपालिका वसूल करेल? 3 कोटी रुपये काय तर म्हणते, कारण 1,17,00,000 अधिक काहीतरी हे वगैरे ते त्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचे आहेत. आणि ते पोलिसांचे पलटण जे बॉम्बेवरून आले, वाशीवरून आले, इकडून आले, तिकडून आले, नाशिकवरून आले, त्यांचं त्यांनी काय चार्जेस लावतात ते काय मला माहित नाही. पण असं कोणतरी म्हणलेलं ऐकलो की 3 कोटीच्या घरात जात आहे. म्हणजे हे देखील भोगंड शेतकऱ्यावरतीच पडणार आहे. बरं, आडके सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की सर्वसामान्यांनी दिलेल्या अत्यंत कठीण लढ्यास यश आले आहे, त्यातून काय संदेश द्याल तुम्ही? आता संपूर्ण सोलापूरच नाही तर सगळं महाराष्ट्र आणि देशाचं लक्ष याच्याकडे लागलेलं होतं. की आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रत्येक आमदार खासदार एकाही पक्षाच्या ह्याला आम्ही म्हणजे सोडलं नाही, की प्रत्येक पक्षाच्या आमदार खासदारांना प्रत्येकांना भेटलो, सगळ्यांना हा प्रॉब्लेम समजवला की ह्याची काय गरज आहे. पण मला अतिशय खेदाने सांगावं वाटतं की या कुठल्याही आमदार खासदारांनी आमचे प्रश्न तर समजून घेतलेच नाही. उलट सगळी सहानुभूती आणि धडधडीत पाठिंबा ऑलमोस्ट सगळ्याच पक्षाच्या आमदार खासदारांनी हे काडारी साहेब आणि अनधिकृत चिमणीच्या बाजूने दिलेला दिसतोय. किंवा चिमणी पडल्यावर सुद्धा जे सांत्वनाचं नाटक चालू आहे त्यातनं सुद्धा सगळी जनता बघते. तर ज्या वेळेला कसं असतं की आपण तर सुशिक्षित आहे, 21व्या शतकात आहे, आपण सोलापुरात राहतो. मी सगळ्यांना तेच सांगतो, याचा सार्थ अभिमान पाहिजे की ज्या सोलापूरमध्ये 1930 साली लोकांनी लढा देऊन 4 दिवस स्वातंत्र्य उपभोगले पूर्ण इंडियामध्ये. तर अशा सोलापूरमध्ये राहून तुम्हाला देवाने एवढ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि तुम्ही फक्त म्हणता की हो विमानसेवा हवी आहे, विमानसेवा हवी आहे. मी कुणालाही विचारा, सोलापूर जिल्ह्यामध्ये 90% लोक म्हणतील विमानसेवेची गरज आहे, पण मग त्याच्यासाठी लढणार कोण? आणि त्याच्यासाठी लढायचं झालं तर नुसतं कुठलंही निवेदन देऊन किंवा काही हे देऊन होत नाही. आता तुम्ही बघितलं की प्रत्येक ठिकाणी आम्ही लढलोय, आमच्या खिशातले पैसे खर्च केले, आमचे 4 वर्ष आम्ही ह्याच्यात पणाने लढलोय. याच्यामध्ये तन मन धन, आमची फॅमिली, आमचे उद्योग सगळे पणाला लावले आम्ही. हे सगळे जगाने अनुभवलेलं आहे. पण शेवटी कसं आहे की याचा फायदा मला आहे, समाजाला तर खूपच आहे, पुढच्या पिढीला खूप आहे. तर ह्याच्यासाठी जर एखादी गोष्ट आपल्या हक्काची आहे, आपल्याला पाहिजे आहे, तर ती जर अतिशय पद्धतशीरपणे विचारपूर्वक जर लढली आणि सगळ्या फ्रंटवर लढली आणि आम्ही सगळे धोके पत्करलेले आहेत, आमची बदनामी झालेली आहे, सगळे जगाने बघितलेलं काय काय झालंय, एवढं सगळं सहन करून हा जर लढा आम्ही लढला आणि प्रत्येक जण म्हणत होतं की ही चिमणी पडू शकत नाही, ती पाडून दाखवली. आणि पाडून दाखवणं हे काही विशेष नाहीये. चिमणी पडून इथला विमानसेवा सुरू होईपर्यंत आमचा लढा चालूच राहील. विमानसेवा सुरू होऊन सोलापूर मधून सोन्याचा धूर निघेपर्यंत आमचं कर्तव्य राहील. हे सगळ्या जगाने एक उदाहरण घेण्यासारखं आहे की कुठल्याही पॉलिटिशियनकडे गेलं तर आपले प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होत नाही शक्यतोवर. पण आपण जर न्यायिक पद्धतीने लढलो, चिकाटीने लढलो, हे जे काही यश आहे हे मी तर म्हणतो की हा असत्यावर सत्याचा विजय आहे. आणि याच्यामध्ये आमची जी काही चिकाटी आहे, आमची बुद्धी आहे, आमची जो संघटन आहे, सगळ्या लोकांनी प्रत्येकाने आपापल्या परीने याच्यामध्ये काम केलेलं आहे, त्याचं हे श्रेय आहे. आणि जर तुम्ही संघटितपणे लढला, व्यवस्थित लढला, तर कुठलीही सत्ता असू दे, कुठलंही सरकार असू दे. आता तुम्हाला उदाहरण सांगतो की साधी एक 21 डिसेंबर 2020 हायकोर्टाने एक ऑर्डर केली होती की चिमणी पाडकाम 1 महिना पाडू नका. आणि त्याचा अर्थ असा होतो की 21 जानेवारी 2021 नंतर ते पाडकाम करणं गरजेचं होतं. पण त्याचं पाडकामच्या दृष्टीने जास्त काही हालचाली झाल्या नाही, त्याचं टेंडर साधं निघत नव्हतं. ज्याला
तोबडे साहेबांनी पण एक कंटेम्प्ट पिटिशन फाईल केली, मी पण एक कंटेम्प्ट पिटिशन फाईल केली, म्हणजे अवमान याचिका. त्या अवमान कोविडचा पिरियड होता, बोर्डावर केसेस येत नव्हत्या, आम्ही चिकाटीने ती केस बोर्डावर घेतली. त्या प्रेशर खाली 1,17,00,000चं टेंडर हे इथल्या कमिशनरने पास करून घेतलं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत पडद्यामागच्या की ह्या प्रभावाखाली या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण 3-3, 4-4 महिने एक कॉर्पोरेशनमध्ये मीटिंग लागायच्या आणि कोणाची तरी डेथ झाली म्हणून ती मीटिंग ॲडजस्ट व्हायची, कारण सगळ्यांना माहिती होती की हा विषय आहे, टेंडर पास करायचा. मग त्याच्यामध्ये सर्व पक्षीय कॉर्पोरेटर होते, कुणीच त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला नाहीये. शेवटी नाईलाज असतो ते करावं लागलं. आम्ही कोर्टात जाऊन कंटेम्प्ट फाईल केल्यामुळे ते दडपण आलं त्यांच्यावर. तर ह्याच्यामुळं जर लोकांनी जर अतिशय व्यवस्थितपणे लढला, कुठलाही लढा यशस्वी होतो आणि आपले हक्क आपण मिळवू शकता. हे सगळ्या जगाने उदाहरण बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळेच सगळे लोक आमचे सोलापूर विचार मंचचं सर्वत्र कौतुक करतात. तुमचं आता पुढचं विमान सेवेच्या बाबतीत काय तुमची भूमिका राहणार आहे? आता सांगितल्याप्रमाणे आम्ही दररोज कॉन्टॅक्टमध्ये असतो. एअरपोर्ट अथॉरिटी, DGCA त्यांना ज्या काही मदती लागतात आमच्या बाजूने ते आम्ही सजेस्ट करत असतो. आणि चिमणीचा अडथळा गेल्यावर त्याचा अहवाल गेलेला आहे. DGCAचं लायसन्सिंग प्रोसिजर चालू आहे, त्यांची कालच मंगळवारी इन्स्पेक्शन झालेलं आहे आणि तिथं काही 1 रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाही आहे. एक 15 दिवसामध्ये सेक्टर वगैरे ते यायला लागतील, फायनल होतील. आम्ही 5 सेक्टरवर फ्लाईट चालू करा म्हणून मागणी केलेली आहे, त्यापैकी हळूहळू एक चालू होतील आणि विदिन 1 महिन्याच्या आत पहिलं फ्लाईट इथनं उडेल अशी आमची ठाम आशा आहे. त्याच्यामध्ये म्हणजे कुठलाही पक्ष किंवा आता सोलापूरच्या प्रगतीचा हा मार्ग खरा ओपन झालेला आहे आणि याच्यामध्ये कोणीही जरी आलं तरी तो काही मार्ग रोखू शकत नाही. 1 महिन्याच्या आत विमान सेवा सुरू होईल आणि 1 वर्षाच्या तिथून 25 ते 30 रेग्युलर फ्लाईट चालू राहतील. सर, तुम्ही आज पत्रकार परिषदेत कारखाना चालवायला मिळण्याबाबत उत्सुकता दाखवली, त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगावं. नाही, हा कालावधी म्हणत आहे की 2 हंगाम चालू होऊ शकणार नाही, 2 हंगाम चालू होऊ शकणार नाही. म्हणून मी त्याला थेट आव्हान दिलेलं आहे, जाहीर आव्हान दिलेलं आहे की 40 कोटी रुपयाची तरतूद करून दिल्यास मी ह्या 30 तारखेपर्यंत 40 कोटी रुपये तरतूद करून दिल्यास मी हा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना ह्या वेळेसचं गाळप वीज निर्मितीसह चालू करून दाखवून सुरळीतपणे हंगाम पार पाडेल. हे मी त्याला जाहीर आव्हान दिलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, कामगारांचं नुकसान होणार नाही, कोणाचंही नुकसान होणार नाही. ठीक आहे. आणि ह्या लढाईतून परिपक्व तुम्ही अडकेंना विचारला तर की यातून काय संदेश द्याल, तर तो संदेश आहे एका शब्दात सांगता येत आहे, सत्यमेव जयते. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. धन्यवाद. सर, तुम्ही दोघांनी इथं आलात आणि सोलापूरच्या भावी विमान सेवेबाबत आणि सोलापूरच्या विकासाबाबत बोललात, त्याबद्दल साम्राज्य न्यूज चॅनलच्या वतीने तुमचं धन्यवाद. धन्यवाद.